नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. काल रात्रीपासून आणि आज दिवसभर सर्वत्र म्हणण्यापेक्षा मराठवाड्यातला भाग वगळता महाराष्ट्रातल्या अनेक भागात संततधार पाऊस सुरू आहे. मावळ, उदरमावळ या पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या पट्ट्यावर ढगफुटी सदृश्य पाऊस काल संध्याकाळपासूनच झाल्यामुळे इंद्रायणी नदीला पूर आलेला आहे. आणि या पुरामुळं ज्ञानेश्वर माऊलींचं स्थान असलेल्या आळंदी शहरात प्रवेश करणारे चारही मार्ग बंद पडलेले आहेत. चारही बाजूनं इंद्रायणी आळंदीला फेरी मारून पुढं सरकते, त्यामुळं ही आळंदीमध्ये येणारे चारही मार्गावर इंद्रायणी वाहते आणि या इंद्रायणीला पूर आला आहे. चारही पुलावरून पाणी वाहत आहे. कठड्यावरून पाणी वाहून गेलं आहे. अनेक पुलांचे कठडे पण वाहून गेले आहे. त्यामुळं आळंदी नगर परिषदेनं महाराष्ट्रातल्या तमाम वारकरी बांधवांना एक पत्रक काढून विनंती केली आहे की तुम्ही पालखीचं प्रस्थान परवा आहे त्यावेळेस आळंदीत येण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा. पालखी आळंदीतून निघणारच आहे. पालखी कशी आळंदी शहराबाहेर काढायची या संदर्भात आज आळंदी देवस्थान कमिटीची बैठक पण पार पडत आहे. आणि या बैठकीत पर्यायी मार्ग कुठला शोधायचा यावर पण विचारविनिमय होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालखी आळंदीतून पुण्यापर्यंत आणण्यात येणारच आहे. त्यामुळं वारकऱ्यांनी आळंदीत जाण्याचं टाळावं असं आव्हान केलेलं आहे. ते पडणार आहे ना, त्यामुळे ते हलते. आज पहाटेच मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर नुकताच बांधण्यात आलेला आणि महिनाभरापूर्वीच प्रवाशांच्यासाठी सुरू केलेला मिसिंग लिंक मार्गावरच दरड कोसळली आहे. आणि या दरड कोसळल्यामुळं मिसिंग लिंक मार्गाचा एक मोठा पिलर पण खाली कोसळल्याचं सांगितलं जाते. त्या मिसिंग लिंकवर पडलेल्या दरडीचं काम सकाळपासून तिथला राडारोडा काढण्याचं काम सुरू आहे. ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पण पूर्ण झालेलं नव्हतं. त्यामुळं एक्सप्रेसवेच्या जुन्या मार्गिकेवरून आणि पूर्वीच्या मुंबई पुणे या महामार्गावरून वाहतूक सुरू आहे.
परंतु हा महामार्ग पण काय खुला असा आणि आराम असा नाही आहे. तर त्या महामार्गावरूनही अगदी अर्जुन छत्री करून ठेवा. बघितलं का तुझं ती शोध येते काय फेसबुकला मी उघडतात नसतो रोज अभ्यास नसतो. आणलं काय आणलं तुला? मला नुसतं खाल्लं साखर. काय खाल्लं ते? ही दरवाजा कुत्र कशामुळे ही काय ती इकडच आहे. पटापट जाऊ नको. बरं. काय तिथं कसं काय खाल्लं तिथं? अरे तिथं तू सांग नाही का कशानं? ती गंधराज हात दाखव. बरं शांत बस. जाऊ. तूर तर पप्पा आता आले. थोडं थांबत हा पप्पा ओरडू नको आम्हाला करू दे. मम्मी सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूरचा काही भाग, इकडं नाशिक, धुळे आदी याच्यात जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र मराठवाड्यात तुरळक असा पाऊस पडत आहे आणि तो त्या पावसानं निश्चितच शेतकरी वर्गाचं काही समाधान होत नाही असंच दिसतंय. तरीही पूर्व मान्सूनमध्ये पडलेला जोरदार पावसामुळं धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागात व्यवस्थित पेरणी खरीपाची झालेली आहे आणि आता ती पिकं डुबण्यास पण आलेली आहेत आणि शेतकरी राजा आता डुबणीच्या कामात मग्न आहे. एकंदरीत राज्याची माहिती घेता कळतंय की राज्यात अवघी 30% एवढीच खरीपाची पेरणी झालेली असून जर या जुलैच्या 15 ते 20 तारखेपर्यंत चांगला पाऊस झाला तर जुलै अखेरपर्यंत कशी बशी 80% खरीपाची पेरणी होईल असा जाणकारांचा अंदाज आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.